येशू बनून या जगामध्ये आला आणि कुरसावर वधस्तंभावर मरण सोसून मरून तिसऱ्या दिवशी जिवंत होऊन स्वर्गात गेला आणि परत स्वर्गातून सगळे जे विश्वासणारे आहेत त्याला एकत्र स्वर्गासाठी गोळा करायला येणार आहे. मला माहिती नसेल आपल्याला, पण पहिल्यांदा ऐकणं गरजेचं आहे की आपलं अस्तित्व काय आहे. काही लोक दुःख भोगायले. परत या वचनाकडे या. स्तोत्र 32:10 काय म्हणते? दुर्जन पुष्कळ दुःख भोगतील. आज त्या लोकांकडे इम्मानुएल देव नाही. त्याने दुःख भोगत आहेत, त्रास भोगत आहेत, त्रासाला संकटाला वैतागून सुसाईड करत आहेत, कर्जाला वैतागून सुसाईड करत आहेत. पण आपला परमेश्वर म्हणतो कारण मी तुमचा इम्मानुएल देव आहे. मी तुम्हाला मरू देणार नाही, मी तुम्हाला सुसाईड करू देणार नाही, मी तुम्हाला विष पिऊ देणार नाही, मी तुम्हाला गरिबीमध्ये मरू देणार नाही. कारण तुम्ही म्हटलं पाहिजे, जर तुम्हाला म्हणलं तुमच्याकडे काय तर तुम्ही मला आमच्याकडे आहेत की देव इम्मानुएल आमच्याकडे आहे, आमचा इम्मानुएल देव. हालेलुया. तसं आपल्याकडे खात्रीशीर पाहिजे की आमच्याकडे इम्मानुएल देव आहे, आमच्याकडे येशू आहे, आमच्याकडे आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता देव आहे. इम्मानुएल देव त्याला म्हटलेला आहे.